मी शकील सावंत येत्या लोकसभा इलेक्शनसाठी खासदारसाठी उभा आहे। बरेच खासदार तुम्ही निवडून दिल्या, बरेच पक्षाच्या खासदारांना निवडून दिला, पण आजपर्यंत काय विकास झाला नाही कोकणाचा। कोकणाला एक कॉर्नर पीस करून ठेवलाय। आज आपले जे बेसिक नीड्स आहेत ते पण आपल्याला भेटले नाही आहेत, जसे युनिव्हर्सिटीज आहेत, हॉस्पिटल्स आहेत, डॅम्स आहेत, रस्ते आहेत, हे पण बेसिक नीड्स तुम्हाला भेटले नाही आहेत। तर ह्यावेळी तुमच्याकडे एक नवीन चेहरा आहे, एक नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंड मधनं मी आलोय आणि मला कोकणाचा विकास करायचा आहे। येणाऱ्या पिढीचं फ्युचर चांगलं करायचं आहे, मला त्यांना कार्यकर्ते नाही बनवायचे आहेत। पण ह्यावेळी लक्षात ठेवा, तुम्ही मला मत द्या आणि ह्या येत्या 5 वर्षांमध्ये तुम्ही बघा की माझा विकास कसा असू शकतो। तर तुमची मतं लय इम्पॉर्टंट आहेत, म्हणून तुमचे डोल्यावरचे जे पट्टे आहेत ते जरा ह्यावेळी काढा आणि मतदान शकील सावंतला करा। सर्वात इम्पॉर्टंट हॉस्पिटल्स जे आपले सरकारी हॉस्पिटल आहेत ते आपल्याला सुधारणा करायची आहेत। आपल्याला एक असं कॉल सेंटर नंबर बनवायचा आहे की कुठल्याही गरीब जो फोन केला त्या कॉल सेंटरवर तर आपण त्याच्याकडे पोहोचू शकतो। जसं की ॲम्ब्युलन्स, आज गरीबचा गरीब ॲम्ब्युलन्सला पैसे देऊ नाही शकत, तर आपण ती एक सोय करायची। जितके आपण एरियामध्ये असेल तिथे आपण ॲम्ब्युलन्स ठेवायचे आणि ते ॲम्ब्युलन्स वेळेवर पोहोचू शकतात आणि हॉस्पिटलला पोहोचू शकतात ट्रीटमेंटसाठी। त्याच्यानंतर रस्ते, आज इन्फ्रास्ट्रक्चर नाही म्हणून आपल्याकडे टुरिस्ट वाढत नाहीत, तर आपल्याला काय आता आपल्याकडे इंडस्ट्री नाही आहे म्हणून आपण काय करायचं, आपण टुरिझम वाढवायचं। जसं तुमचं गोलकोटची नदी आहे तिथं आपण का नाही एक चांगलं कॉर्निश करू शकतो, म्हणजे चांगलं एक गार्डन बनवू शकतो त्या नदीच्या इकडं, तिथं बोट टाकू शकतो, घोडे टाकू शकतो, टांगे टाकू शकतो, म्हणजे बरेच लोक फिरायला येऊ शकतात। रिक्षावाल्याचे धंदे वाढतील, ठेल्यावाल्याचे धंदे वाढतील, दुकानवाल्याचे धंदे वाढतील, हॉटेलवाल्याचे धंदे वाढतील। तर असं मला बरंच काय करायचं आहे। जसं रत्नागिरीमध्ये क्रिस्टल बीच आहेत, तिथं आपल्याला चांगले रिसॉर्ट बनवायचे आहेत, CRZ आपल्याला काढून टाकायचं आहे आणि तिथं आपण चांगले हॉटेल बनवू शकतो। एअरपोर्ट नाही आहे ते एअरपोर्ट आपल्याला चालू करायचं आहे। तर असं बरंच काय आपल्याला विकास करायचा आहे आणि तुम्ही बघा, अगर रस्ते चांगले नाही आहेत, एअरपोर्ट नाही तर टुरिस्ट कसे येणार आपल्याकडे। एक टर्मिनल क्रूज करायला पाहिजे आपल्याला। जेवढे पण किल्ले आहेत ते किल्ले आपल्याला सुधारणा करून त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे म्युझियम बनवूया आपण त्याच्यावर, तर बरेच पर्यटक येतील, आजूबाजूचे किती येतील फिरायला लोक आणि असा आपला व्यवसाय वाढू शकतो। अगर व्यवसाय वाढला तर पैसे आपल्या खिशात येतील, आपल्या खिशात पैसे आल्यानंतरच आपली दिवाळी आहे, आपली ईद आणि आपलं क्रिसमस आहे। पैसे नाही तर काही नाही आहे। आज लोक आपली मुलं जवळजवळ मला असं वाटतं की 12वी नंतर चांगली युनिव्हर्सिटीज नाहीत, त्यांना मुंबई नाही तर पुण्याला जायला लागतं। का नाही आपण बनवू शकत? आज तुम्ही एका मुलावर जवळजवळ 10 लाख रुपये खर्च करता आणि 10 लाखाची नोकरी नाहीये, म्हणून तुम्ही ह्यावेळी विचार करा हे सर्व गोष्ट आणि आपल्याला हे विजन आहे आपल्याकडे समोर आणि आपण एक प्लॅटफॉर्मवर सर्वांना येऊन आपण कोकणाचा एक चांगला विकास करायचा। आज तुम्ही आपल्या बाजूचा स्टेट गोवाच बघा, किती चांगले हॉटेल चालतात तिथं, किती टुरिझम आहे, का नाही आपल्याकडे येऊ शकतो? तर तुम्ही हे विचार करा सर्व गोष्ट आणि तुमच्या डोल्यावरचे पट्टे आहेत ते काढा आणि येणाऱ्या पोरांचं फ्युचर तुमच्या हातामध्ये आहे हे लक्षात ठेवा। राजापूर पासून लांजा, देवरुख, रत्नागिरी सिटी आणि संगमेश्वर आणि संगमेश्वरचे आजूबाजूवाले गाव आणि चिपळूण, जवळजवळ मी आज 12 जानेवारी पासून मी हे सर्व फिरतोय आणि लोक असं मला म्हणतात की वाकई मी एक काहीतरी बदलाव पाहिजे आणि लोक बदलाव करतील, कारण की त्यांना विकास नाही भेटलाय, त्यांना ते फॅसिलिटीज नाही भेटलेत। जे खासदार आता जे आहेत ते 2 वेळा निवडून आलेत पण काय विकास केलेला नाहीये। साहेब, तुम्ही आणि तुमचा पक्ष या लोकसभा मतदारसंघासाठी निवडले जा, साहेब असे प्रश्न करतो, शकील साहेब यांना उमेदवारी देण्याबाबत तुमचं मत कसं आलं किंवा त्यांचं सामाजिक योगदान काय आहे? सर्वात अगोदर शकील सावंत साहेब हे जरी दुबईचे त्यांचं बिझनेस असेल, गेल्या 35 वर्षात त्यांनी दुबईमध्ये त्यांचं आयुष्य घालवलं, पण त्यांचं नाळ कनेक्शन कोकणासोबत होतं। कारण आपण रत्नागिरी शहरात जसंच आपण प्रवेश करतो तर एक भव्य
पंचतारा हॉटेल जो सावंत पॅलेस हॉटेल आहे ते त्यांनी तयार केलंय. आणि तो असा हॉटेल आहे की आता रत्नागिरी शहराचा एक वेगळी ओळख झालेली आहे की तो हॉटेल मुलं आता रत्नागिरी शहर ओळखायला लागलेलं आहे. आणि स्टार्टिंग फ्रॉम पनवेल ते गोव्यापर्यंत असा हॉटेल तुम्हाला कुठेच दिसणार नाही. त्या पद्धतीचं हॉटेल कोकणासाठी केलेलं आहे. तशाच पद्धतीने त्यांचं विजन आहे की 500 बेडचा हॉस्पिटल तयार करायचं आहे. आणि तो हॉस्पिटल असा हायटेक हॉस्पिटल ठेवणार आहेत, कारण आपल्या इकडे रत्नागिरी शहरात रत्नागिरी आपण बघायला गेलो तर पॅरलली दुसऱ्या भागात समुद्राच्या त्या साईडला गल्फ कंट्री आहे. तिथून मेडिकल टुरिझम वाढू शकतो आपल्या रत्नागिरी शहरात. आता गोवा हा टुरिझम एक्झॉस्ट झालेला आहे, पण रत्नागिरीमध्ये हवामान चांगलं आहे, कोकणात हवामान चांगलं आहे, आपल्याकडे प्रदूषण तेवढा नाहीये आतापर्यंत. आणि त्यासोबतच मेडिकल हॉस्पिटल जर वाढले, हॉस्पिटल चांगले झाले तर मेडिकल टुरिझम हा डेव्हलप होऊ शकतो आपल्या कोकणात. त्याही सोबत स्प्रिंग हॉट वॉटर स्प्रिंग जे गरम पाणीचे कुंड जे आहेत ते जर डेव्हलप केले तर स्किन डिझीजेस लांब होऊ शकतात. असे प्रोजेक्ट्स आपल्याला आणायचे आहेत. हा विजन शकील सावंत साहेबांनी माझ्याकडे त्यांनी शेअर केला की दुबईमध्ये असून ह्या व्यक्तीला आपल्या कोकणाचा आवड आहे आणि कोकणामध्ये विकास करायचा आहे. आणि ते एक त्यांनी ऑलरेडी हे दाखवून दिलं सावंत पॅलेस हॉटेल सारखं बनवून. म्हणजे त्यांचा सीव्ही स्ट्रॉंग आहे. त्यांनी सीव्ही माझ्याकडे आणलं की वकील साहेब या ऐसा मैंने किया हो, म्हणजे त्यांचा सीव्ही एवढा स्ट्रॉंग आहे. तुम्ही जाऊन जे आताचे प्रस्तावित नेते आहेत किंवा विद्यमान खासदार आहेत त्यांना जाऊन तुम्ही विचारा की तुम्ही खासदार बनायसाठी तुमची काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, तुमचा सीव्ही आम्हाला दाखवा, तुमचा बायोडेटा दाखवा. मला 100% खात्री आहे ते काहीच दाखवू शकत नाही. कारण गेल्या 10 वर्ष ते त्यांचा काम होता. ते सर्वसामान्यांच्या वतीनं कोकणवासियांच्या वतीनं मी हायकोर्टात जाऊन याचिका दाखल करून मुंबई गोवा महामार्गासाठी आपली याचिका दाखल करून महामार्ग प्रगती पदावर आणायचं काम केलेलं आहे. हे त्यांचं काम, विद्यमान खासदारांचं काम. त्यांनी आत्ताच्या अर्थसंकल्प असो, मला तर आता अर्थसंकल्प झालं, मला एकहीदा असं दिसलं नाही की त्यांनी हाजिरी लावली संसदेमध्ये जाऊन आणि प्रश्न विचारलं की माझ्या मतदारसंघासाठी तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी किती पैसे दिले किंवा काय केले. मला फक्त इथे दिसत होते की उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे फक्त पळत होते, या मतदारसंघ त्या मतदारसंघ. म्हणून मला वाटलं चिपळूणमध्ये जेव्हा आले तेव्हा त्या फ्लड लाईनच्या संदर्भात ते म्हणतायत ब्लू येल्लो लाईन. त्यांना हे ब्लू लाईन रेड लाईन हे पण माहिती नाही, ब्लू येल्लो लाईन म्हणायला भाषणामध्ये बोलत होते. म्हणजे त्यांना मूलभूत परिस्थिती जी काय आहे चिपळूणमध्ये तेही त्यांना माहिती नाहीये. तर हे आपले कसे खासदार तुम्ही निवडून देतायत, हा प्रश्न तुम्ही पत्रकारांनी सुद्धा त्यांना विचारायला पाहिजे की तुम्हाला मूलभूत सुविधा ज्या आहेत, मूलभूत जे इश्यूज आहेत कोकणातले तेही तुम्हाला माहिती नाहीये. आणि त्यांना ती भीती आहे की कदाचित ते निवडून येणार नाही, त्यांना ते खात्री आहे. म्हणून ते प्रचारासाठी उद्धव ठाकरेंच्या मागे लागलेले आहेत. म्हणून असा उमेदवार आपण दिला. आता महायुतीचा मला माहित नाही त्यांच्या आपसातच काय भांडण आहे, शिवसेना शिंदे गटला भेटतोय की आपल्या भाजपला त्यांच्या भेटतोय, ते त्यांनाही माहित नाहीये. तर मला तेवढी खात्री आहे की जनताला पर्याय पाहिजे होता आणि शकील सावंत साहेबांच्या सारखा माणूस एक असा पर्याय आपण जनतेसमोर देतोय. जनता म्हणते की खरोखर तुम्ही चांगले व्यक्ती आहे, तुम्हाला विजन आहे आणि मला खात्री आहे त्यांचा सीव्ही स्ट्रॉंग आहे, हे निवडून सुद्धा येते. एका बाजूला महायुतीचा उमेदवार असेल, एका बाजूला महाविकास आघाडीचा उमेदवार असेल, या दोघांमध्ये तुमचा उमेदवार हे एकंदर आव्हान तुम्ही कसे पेलणार? आता एक जनतेला मला एक सांगू इच्छितोय आपल्या वतीनं की आम्हाला आत्ता काही जनतेला आम्ही काहीच देऊ शकत नाही. आम्हाला जनतेकडून पाहिजे काय, जनतेचं मत. तुम्ही आम्हाला मतदान करा. येत्या 5 वर्षात, येत्या 10 वर्षात आम्ही दाखवून देऊ की आपले जे उमेदवार आहेत कशा पद्धतीनं रत्नागिरी सिंधुदुर्गचा विकास करतायत, कशा पद्धतीनं आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गला आघाडीवरती ठेवणार विकासामध्ये. आणि त्याच सोबत रत्नागिरी आणि चिपळूण शहराचा विकास करून एक चिपळूण रत्नागिरी शहराचा एक मॉडेल ठेवून पूर्ण कोकणात आम्ही पालघर पासून जाणार आणि चिपळूणचा मॉडेल ठेवून, विकासाचा मॉडेल ठेवून आम्ही जनतेसमोर जाणार आणि पालघर पासून कोकण प्रादेशिक पक्ष हे काम करणार. आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगणार की आता जशी म्हणतात ना आपण की शिवसेनाचा बालेकिल्ला, येत्या 2-3 वर्षात कोकण प्रादेशिकचा बालेकिल्ला या नावानं कोकणाची ओळख होईल. सुरुवात करणार आता या निवडणुकीला फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पुरता तुमचा पक्ष मर्यादित आहे का? आम्ही जेव्हा पहिले जाहीर केलं होतं जानेवारी 5ला हे 12चे 12 उमेदवार आम्ही देणार आहोत. आणि जेव्हा पहिला उमेदवार जानेवारी 12ला आम्ही शकील सावंत साहेबांच्या नावानं आम्ही दिले,
तेव्हा प्रस्थापित नेत्यांना कुठेतरी धोकाधुकी झाली किंवा त्यांना असं वाटलं की हा जो पक्ष आहे ते सुशिक्षित वर्ग, वकील आणि चांगल्या लोकांचा पक्ष दिसतोय, यांच्यामुळे कदाचित आमचा दुकान व्यवसाय बंद होईल, राजकीय व्यवसाय बंद होईल, म्हणून जे आमचा जो नोंदणीकृतचा प्रक्रिया होता निवडणूक आयोगाकडे, ते विलंब करायचं काम, काडी घालायचं काम प्रस्थापित नेत्यांनी केलेलं आहे. म्हणून त्याच्यामुळं आता जो आमचा नोंदणीकृतचा जो प्रक्रिया आहे तो कुठेतरी विलंब झालेला आहे. त्यासाठी आम्हाला असं वाटतंय की ठीक आहे, एक तर उमेदवार आम्ही दिलाच होता, इथे आम्ही मेहनत करू. रत्नागिरीमध्ये शकील सावंत साहेबांचं चांगलं ओळख आहे, चिपळूणमध्ये माझं आहे, मी आणि ते दोघेही मिळून सिंधुदुर्गमध्ये जाणार पॉझिटिव्हिटी घेऊन, आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आमचे लोक आहेत, आमची ओळख आहे तिकडे. त्या मदतीनं सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आम्ही घेणार आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग निवडून घेणार. रायगड आणि पनवेलसाठी उमेदवार असणार आहेत आता ऍट प्रेझेंट आम्ही फक्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. कारण असं ऐतिहासिक एक निर्णय झालेला आहे की कोकण प्रादेशिक पक्ष या नावाचा आतापर्यंत किंवा कोकणाचा एक वेगळा राजकीय प्लॅटफॉर्म असा कधीच झालेला नाहीये. हे कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं झालेलं आहे. तर म्हणून एक खात्री आहे, कारण हे जेवढे पण पक्ष तुम्ही म्हणा, शिवसेना म्हणा, त्यांचे नेते मुंबईला बसलेले आहेत, त्यांना काही लेणे त्यांना कोकणाचं तेव्हाच आठवण येतं, तेव्हा जेव्हा मतदान घ्यायचंय तेव्हाच ठाकरे परिवाराला कोकणाची आठवण येते. आता शिंदे साहेब आहेत, त्यांना तर काहीच, फक्त घोषणाबाजी करतात. त्यांचे जे गुरु आहेत ते मुरुड जंजिराचे आहेत. मुरुड जंजिरा जाऊन जरा परिस्थिती जाऊन बघा, साधे रस्ते पण बरोबर नाहीयेत. आणि शरद पवार गटाचे किंवा अजितदादा गट असो, हे बारामतीचे नेते आहेत. आणि भाजपचे म्हटले तर ते गुजरातचे, त्यांना काही लेणं देणं नाहीये. काँग्रेसचे बघितले ते दिल्लीतले. हा एकच असा पक्ष, कोकण प्रादेशिक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि पूर्ण ऑफिशियल टीम, तसा ऍडव्होकेट वैभव हलडे हे चिपळूणचे, शकील सावंत हे चिपळूणचे, सीए नावेद मुला हे ट्रेजरर आहेत, हे जयगडचे आहेत. म्हणजे आम्ही सर्व कोकणातलेच आहोत. जरी तुम्हाला आम्ही आज, जर तुम्ही आम्हाला निवडून देता उद्या, तर आम्ही सर्व इथेच असणार आहे. काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही आमच्याकडे डायरेक्ट येऊ शकता, आम्ही काही लांबचे नाही आहोत, म्हणून आम्ही जवळचे आहोत, हे मला जनतेला सांगायचं आहे. वेगवेगळ्या पक्षाचं तुम्ही बघायला गेलं तर नवनीत राणा कुठेतरी कुणाला नाही कुणाला तरी सहयोग देत असतात, तुम्ही कसं करणार? ते तेव्हा वेळ जेव्हा येईल तेव्हा ठरवू, कोण सत्ता बनवतोय, कोण नाही बनवतोय, त्या टायमाचा वेळ असेल तेव्हा तुम्ही मला प्रश्न विचारा, तेव्हा उत्तर मिळेल. ऍट प्रेझेंट तर मला वाटतोय कोकणावर सातत्याने अन्याय होतोय, आणि या जर अन्याय असंच होत राहील तर आम्ही जनतेसमोर जाऊ, जनतेला विचारू. जनता जर आम्हाला सपोर्ट करेल तर 100% येत्या 3-4 वर्षात जर आमच्यावर कोकणावर असाच अन्याय चालत राहील तर वेगळ्या राज्याची मागणी करायला काही हरकत नाही. प्रेझेंट सर्वात महत्वाचा चिपळूणमध्ये जो पाणीचा प्रश्न एवढा ज्वलंतर आहे, आपला कोलकेवाडी धरणातून पाणी वाया जातोय आणि ते दाभोल खाडीतून जाऊन समुद्रात मिळतोय, चांगलं पाणी वाया जातोय. त्या संदर्भात ऍडव्होकेट वैभव हलडे यांनी पूर्ण आरटीआय खाली माहिती काढलेली आहे. त्या संदर्भात ऍडव्होकेट वैभव हलडे चांगलं तुम्हाला सांगू शकतील. तो महत्वाचा चिपळूणचा विषय आहे. विकासाच्या नावावर मत घेऊ, गावातील लोक विकासाला मत देतील की धर्माला मत? तुम्हाला सांगतो की कोकण हा असा भाग आहे, मी तुम्हाला सांगतो की कोकणी माणूस कधीच जातपात धर्मामध्ये वाटलेला नाहीये. आपली संस्कृती वेगळी आहे. शाहीदभाई, तुम्ही स्वतः एवढे फेमस शाहीर आहात. आज पण आम्ही गेलो होतो शिरगावमध्ये, आम्ही पालखीला तिथे जाऊन तिथे देवीचं आम्ही दर्शन घेतलं. त्यासोबत आम्ही आकुश खान बाबाची दर्गाला गेलो. आणि आपल्या कोकणात हिंदू मुसलमान हे कधीच विषय नाही. हा राजकारण हा एक मोठा किडा आहे कोकणात. म्हणून जसं जहर को मारतं तसंच राजकारणाच्या माध्यमातून आम्ही या राजकारणाला संपवणार आणि कोकणाचा विकास करणार. हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोकणी माणूस मोस्ट सिव्हिलाइज्ड आणि सेक्युलर माइंडेड आहे. हे मी प्रमाणपत्र देऊ शकतो, कारण मी देशाच्या 23 राज्यात काम करणारा वकील आहे. मी देशाच्या इतर भागात बघितलं. मला अभिमान आहे की मी कोकणास्थ आहे आणि कोकणात आपल्या जातपात धर्म अजिबात नाही आहे. आणि एक वेगळा आपण इन्स्पिरेशन देशाच्या लेवलवरती घेऊन जाऊ, कोकणची संस्कृती दाखवू की कोकण कसा वेगळा आहे इतर देशाच्या अजेंडावरच्या प्रमाणे.